नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। 5 मेच्या दिवशी बघा एक जी आर आला की 153 पदे ही एमपीएससी कडे वर्ग झालेली आहेत। मग त्यामध्ये आपलं महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा जिला आपण मुख्य सेविका म्हणतो तर ते सुद्धा पद त्याच्यात आलेलं आहे का? ओके, आणि कोणतं, कसं, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, अनेक प्रश्न तुमच्या समोर आहेत। मला कमीत कमी मागच्या 7-8 म्हणजे एक दिवसात माझी तब्येत बरी नव्हती, हा व्हिडिओ खरा आधीच यायला पाहिजे होता, पण एक काही हेल्थ इश्यूज मुळे मी आजपासून पुन्हा ऍक्टिव्हली तुमच्या समोर हा मुद्दा मांडलाय। ऍक्टिव्ह म्हणजे व्हिडिओ करू शकत नव्हती, परंतु मी काही सर्चिंग गोष्टी होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ओके, तर तुमच्यात मुळात काही गोष्टींचं कन्फ्युजन आहे असं मला जाणवलंय। ओके, तर एमपीएससी घेणार की काय घेणार हे आपण पुढे ठेवूया। मी तुम्हाला 2-3 प्रश्नांचा बेसिक पासून गोष्टी क्लिअर करते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे। ओके, तर बघूया, चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला मुद्दा मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा आहे तो म्हणजे हे जे पद आहे ह्या पदाचं नाव आहे महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका। बघा, मी सगळं पीपीटी मध्ये लिहून आणू शकत होती बरं का, परंतु मला असं वाटलं की ना आपण जरा लिहत लिहत शिकवावं, म्हणजे कसं होईल माहितीये, तुमच्या डोक्यामध्ये सगळे कन्सेप्टच क्लिअर होऊन जातील, बरोबर की नाही? तुम्हालाही ते समजेल, बोलत बोलत लिहत लिहत गोष्ट केली तर आपल्या दोघांसाठी सुद्धा ते बेटर राहील, राईट? तर बघा, महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा ज्याला आपण मुख्य सेविका असं म्हणतो या पदाबद्दल ओके एमपीएससी मध्ये वर्ग झालेला आहे, पण कोणतं झालंय त्या मुद्द्याकडे नंतर येऊया। हे पद 2 गोष्टींमार्फत भरल्या जातं। ओके, पहिली बघा, ह्याची मी 2 अँगल्स करते। हेच पद ओके एक असतं नागरी किंवा शहरी भागासाठी, ओके, आणि एक असतं ग्रामीण भागासाठी। तर महिला बाल विकास विभागा अंतर्गत ज्या जागा निघतात कोणत्या पदाच्या, सेम ह्याच पदाच्या, महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका नागरी किंवा शहरी या भागासाठी कोण काढतं, तर महिला व बाल विकास। कोण काढतं? महिला व बाल विकास विभागामार्फत या जागा येतात। म्हणजे बघा, पूर्वी सीडीपीओच्या पण यायच्या, नंतर सीडीपीओ बघा टीसीएस मध्ये गेली आणि पुन्हा ते इकडे आलेलं आहे। ओके, पहिला फरक लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे, नागरी किंवा शहरी भागाच्या कोण काढतात, महिला बाल विकास। मग ग्रामीण भागाच्या ज्या आहेत त्या कोणामार्फत येतात, तर ह्या येतात झेडपी मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत। इज दॅट क्लिअर? हा डिफरन्स सगळ्यात पहिले लक्षात आलेला आहे। महिला बाल विकास विभाग आणि झेडपी अंतर्गत या जागा येतात। पदाचं नाव सारखंच आहे, विभाग वेगवेगळे आहेत, हा मुद्दा आत्ताच डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या। ओके, नागरी शहरी महिला बाल विकास विभागानुसार, आणि ह्या आधी पण येत होत्या आणि ह्या आता झेडपीच्या जसं 2023 मध्ये नाशिकच्या ह्याच्या झालेल्या होत्या। मग आता जे नवीन संवर्ग आले ओके एमपीएससी मध्ये जे गेलेले आहेत ते कोणते आहेत, तर लक्षात घ्या, नागरी आणि शहरी हे जे आहेत महिला व बाल विकास विभागा अंतर्गत हे, हा, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, हे जे पद आहे हे कुठे येतं, हे गट क अंतर्गत येतं। आणि गट क अंतर्गत पर्यवेक्षिका असा उल्लेख त्यांनी जी-आर मध्ये केलेला नाही। ओके, नाही, तुम्हाला हा जी-आर पाहायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवते। टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मी टाकत राहते। तो जी-आर आहे आणि त्या जी-आर मध्ये नमूद केल्यानुसार हे पद महिला व बाल विकास विभागाअंतर्गतचं हे जाणार आहे एमपीएससी मार्फत। कोणामार्फत? एमपीएससी मार्फत। हे गट क च आहे आणि हे आता कसं भरलं जातं तोही मुद्दा सांगते, पण 2 मिनिटं। आणि आता झेडपी मार्फत, आता ग्रामीण, इव्हन तुम्हाला सांगते ग्रामसेवकचे पण जी पदं आहेत तर ती एमपीएससी मध्ये आलेली नाहीयेत। कोणतं आलंय? तलाठी आलेला आहे, लक्षात येत आहे? मग जिल्हा परिषदेअंतर्गत ही जी पदं भरल्या जाणार आहेत ओके ती कोणामार्फत असणार आहे, तर ती आजही आपल्याला कन्फर्म नाहीये। टीसीएस होईल की आयबीपीएस होईल की अन्य कोणी होईल, टीसीएस आयबीपीएस की अन्य कोणी, हे आपल्याला अजूनही कन्फर्म नाही। हा डिफरन्स तुम्हाला कळला? सिलेबस मध्ये सुद्धा डिफरन्स आहे, परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा डिफरन्स आहे।
तुम्हाला मला काय सांगायचं होतं तो मुद्दा लक्षात आलाय. नागरी किंवा शहरी भागातल्या असतील त्या ह्या महिला बालविकास विभागांतर्गत भरल्या जातात आणि ह्याची परीक्षा ही एमपीएससी मार्फत होणार आहे. आणि ज्या ग्रामीण भागातल्या ज्या जागा आहेत ज्या जिल्हा परिषदेमार्फत भरल्या जातात त्याची परीक्षा अजून तरी टीसीएस आयबीपीएस मार्फत होण्याची दाट शक्यता आहे. किंवा अजून कोणतं काय येईल नवीन आपल्याला माहिती नाही. राईट, इज दॅट क्लिअर अप टू नाव? हा मुद्दा कळला. आता नेमका हे सांगायचा मुद्दा, परीक्षा पद्धती डिफरन्स आहे का? येस, ह्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये डिफरन्स आहे. ओके, आता मी काही मुद्दे तुमच्यासाठी इथे काढून आणलेले आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे हे दोन विभाग लक्षात आलेले आहे. आता हा अजून एक गोष्ट, ह्याच्या किती जागा येतात ना, दोन प्रकारे. हे सरळ सेवाच आहेत बरं का, पण ह्याच्यामध्ये एक असतं ते म्हणजे विभागीय परीक्षा. काय असतं? विभागीय परीक्षा. आणि दुसरी याच्यातली पद्धत असते ती असते सरळ सेवा परीक्षा. सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट मधून जाणार आहे. म्हणजे हे जे आपण आता एक्सप्लेनेशन केलं हे इकडे आहे. ओके, आणि विभागीय परीक्षा म्हणजे ज्या अंगणवाडी मदतनीस असतात ना किंवा ज्या सेविका असतात, ओके, कोण अंगणवाडीच्या ज्या मदतनीस आहेत किंवा ज्यांना आपण सेविका असं म्हणतो, तर त्यांचं प्रमोशन होतं आणि ह्या प्रमोशन मधून 50% जागा ऑलमोस्ट भरल्या जातात. 50%, 25%, इट डिपेंड्स काय ऍड येणार आहे ते. आणि सरळ सेवेच्या उर्वरित तिथून भरल्या जातात. म्हणजे ज्या महिला आता मदतनीस म्हणून भरण्यासाठी तुम्हाला माहितीये 10 वर्षाची सर्व्हिस आणि त्यांनी वयाची अट टाकलेली आहे. ते एका मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे. पण ज्यांनी 2-3 वर्ष झाले जॉईन केलं आणि आता त्यांना पर्यवेक्षिका म्हणून पुन्हा पुढे जायचं असेल तर त्यांना परीक्षा देण्यावाचून गत्यंतर नाही. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. आपण आता तो मुद्दा बघून घेऊया. ओके, तर बघा इथे सगळ्यात महत्वाचं, ज्या जागा बघा नागरी किंवा ग्रामीण भागाच्या आहेत, म्हणजे सीडीपीओ ज्याला आयसीडीएस असं म्हटलं जातं, आयसीडीएस. ओके, म्हणजे लक्षात घ्या ह्या कशा अंतर्गत भरण्यात जाणार आहे, तर ह्या महिला व बाल विकास, लक्षात येते, या विभागांतर्गत. म्हणजेच इन शॉर्ट कोणानुसार, एमपीएससी नुसार भरल्या जाणार असतील. तर यांच्या सेवा प्रवेशामध्ये काही बदल झालेला आहे का, म्हणजे रूल ऑफ रिक्रुटमेंट ह्याच्यात काय झालेलं आहे का? नो चेंज इन सेवा नियम. आता सेवा नियमात बदल नाही म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्याला इकडे कुठल्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. डिग्री, गॉट इट? काय पाहिजे? डिग्री पाहिजे आहे. आणि मग जिल्हा परिषदेनुसार ज्यांना होणार आहे त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, तर ती ऍड मध्ये स्पेसिफिक केली जाणार. झेडपी मार्फत जी असणार, इट डिपेंड्स और added in advertisement. इज दॅट क्लिअर? ज्या वेळेस ऍड येणार त्यावेळेस त्याच्यामध्ये पदवी तर तिथे पण आहेत, पण अजून काही सूट आहे का किंवा काय, तर त्यानुसार बघा. लक्षात घ्या, मी ही गोष्ट इथे सांगितली नाही. आता जसं आपण मागच्या ज्या झालेल्या होत्या त्यानुसार आपण डिस्कस करू शकलो होतो, तिकडे पण डिग्री आहे. इव्हन काही ह्याच्यामध्ये डिप्लोमा पण सेक्शन त्यांनी टाकलेला होता, पण डिग्रीवाले यांना प्राधान्य आहे. लक्षात येते? पण मग आता तुम्ही म्हणाल की इकडे पण आहे, इकडे पण आहे, मग परीक्षा पद्धती लक्षात घ्या. डिपार्टमेंट्स वेगवेगळे आहेत. झेडपी डिपार्टमेंट वेगळं आहे आणि महिला बालविकास हे डिपार्टमेंट वेगळं आहे. शहरी भागासाठी काम करणारा घटक वेगळा आहे आणि आपल्या ग्रामीण भागासाठी काम करणारा घटक वेगळा आहे. अजून आपल्याला झेडपीच्या बाबतीत काय बदल झालाय किंवा काय होणार आहे हे स्पष्ट नमूद केलेलं नाही. ही गोष्ट डोक्यात फिक्स ठेवा. राईट? ओके, आता येऊया एक्झाम पॅटर्न कडे. ओके, परीक्षा सगळ्यांची एकच आहे. 100 प्रश्न, 200 गुण, नो निगेटिव्ह मार्किंग. येऊया ह्या मुद्द्याकडे. काय म्हटलं बघा, लक्षात घ्या. 100 क्वेश्चन्स, ओके, फॉर बोथ म्हणजे सगळ्यासाठी. ओके, 200 मार्क्स अँड देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. नकारात्मक गुण पद्धती याच्यासाठी नाही. ओके, आता इथे दोन घटक आहेत, एक तर झेडपी आणि एक आपला आहे सीडीपीओ.
ओके, हे 2 घटक लक्षात घ्या. जिल्हा परिषदेचा मागचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये काय होतं? ओके, तर लक्षात घ्यायचं ह्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि जीके सामान्य ज्ञान या प्रत्येकाचे प्रत्येकी 25 प्रश्न आणि 200 गुण. टोटल 25 प्रश्न होते, 100 प्रश्न, एक प्रश्नाला 2 मार्क, याप्रमाणे तिथे 200 गुण आलेले आहेत. ओके, मग हे स्पेसिफिकली मी का वेगळं केलं सीडीपीओ? कारण इकडे आपल्याला ICDS चे कायदे आणि पोषण अभियान ह्याच्याबद्दल आहे. मग आता ह्याची मार्क सिस्टीम कशी होती तर ती मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा इकडे आहे मराठी, इंग्रजी, जीके आणि कम्प्युटर. ओके, काय आहे 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न. त्याच्यानंतर आहे मॅथ्स रिझनिंग म्हणजे गणित आणि हे बुद्धिमत्ता, ह्याचे झाले एकूण 60 प्रश्न. किती झाले? 60 प्रश्न. आणि लक्षात घ्या ICDS चे कायदे आणि पोषण अभियान, ओके, ह्यांचे मिळून होते 30 प्रश्न. 20 आणि 10 30. लक्षात आलंय? ओ सॉरी, इथे 70 झालेले थे. ओके, म्हणजे सॉरी ICDS चे कायदे आणि हे मिळून इथे झालेले आहेत 40 प्रश्न. ओके, 60 प्रश्न आणि 40 प्रश्न. आता हे तुम्हाला एवढं स्पेसिफिकली का सांगितलं तर तुम्ही नेमकं कोणाला फोकस करताय. जिल्हा परिषदे अंतर्गत जर का होणार असेल तर तुमचा सिलेबस एवढा आहे, परंतु जर का तुम्ही महिला बाल विकास विभागा अंतर्गत जे पद भरल्या जाणार आहात इथे जर का तुमचं फोकस असेल तर तुम्हाला एवढा अभ्यास आहे. लक्षात येत आहे? मी तुम्हाला घाबरवत नाहीये, फक्त डोक्यात पिक्चर क्लिअर करा. ICDS म्हणले की लोक सगळेच अभ्यास करतील. तुम्ही जिल्हा परिषदे अंतर्गत जर का जागा आल्या आणि त्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अभ्यास काय करायचा असणार आहे, तुम्हाला एवढाच अभ्यास आहे. ओके, म्हणजे मागच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगत आहे. आणि जर का तुम्ही जसं मागची जी परीक्षा TCS मार्फत झालेली होती तर त्याच्या मार्फत जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला हा एवढा सगळा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, ही परीक्षा पद्धती. आता लक्षात घ्या, इथे पुन्हा एकदा मी रिमाइंड करते, कन्फ्युजनचा मुद्दा नाहीये. 2 पद 2 प्रकारे भरल्या जातात, 2 विभागामार्फत भरल्या जातात. ओके, ह्या 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता पुढे मी पुन्हा एकदा आपण एक बघूया. तर बघा, ZP अंतर्गत असेल तर कोण भरणार आहे? TCS भरेल किंवा IBPS भरेल, राईट? TCS IBPS, ओके, ZP. आणि जर का महिला बाल विकास असेल, महिला बाल विकास विभाग, ओके, या अंतर्गत असेल. आतापर्यंत आपण काय काय बघितलं तुमच्या लक्षात आलं का? हे एकतर गट क च पद आहे, दुसरी गोष्ट हे सरळ सेवे मार्फत भरल्या जाणार आहे. ओके, हे जर का असेल तर हे MPSC मार्फत भरल्या जाणार आहे. दोघांच्या सिलेबस मध्ये डिफरन्स आपण पाहिलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, इथे 2 आपण गोष्टी बघितल्या. एक आहे विभागीय पद भरती आणि एक आहे सरळ सेवा भरती. तर साधारणपणे 25-75च असतं, काही काही वेळेस 50% म्हणजे मुख्य सेविका या ज्या मदतनीस आहेत, ज्या सेविका आहेत त्या मुख्य सेविका म्हणून तिथे पोस्ट प्रमोशन त्यांना केल्या जातं. ओके, परीक्षा त्यांच्या 2 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि सिलेबस दोघांचा सुद्धा वेगवेगळा आहे. आतापर्यंत ZP अंतर्गत काय होणार आहे हे नाही. आता हे सगळी माहिती कशाच्या आधारे आहे तर जर नवीन GR आला 5 मेच्या दिवशी, ओके, तर त्या GR नुसार हे काढलेलं
आहे निष्कर्ष. महिला बालविकास विभाग याच्या परीक्षा गट क इव्हन गट ब ह्या एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. सो परीक्षा एमपीएससी मार्फत होणार आहे. जर का तुम्ही शहरी भागासाठी करत असाल आणि जर का तुम्ही ग्रामीण भागातल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा फॉर्म भरला तर अभ्यासक्रम सरळ आहे. जो आपला तलाठीचा अभ्यासक्रम आहे तोच आहे. एक्स्ट्रा कॉम्प्युटर किंवा आपल्याला काय म्हणतात पोषण अभियान कायदे ते सगळं करण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे अभ्यासाचा वेग वाढवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ओके. आता त्याच्यासाठी बघा मी काय केलेलं आहे तर आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका ही बॅच आणलेली आहे. याच्यामध्ये तुमचा झेडपीचा पण अभ्यास होणार आहे आणि शहरी म्हणजे सीडीपीओ अंतर्गत जे जागा होणार आहे त्याचा सुद्धा होणार आहे. 999 रुपये अनलिमिटेड वॉच टाइम आहे. कितीही वेळा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता. जवळजवळ 450 प्लस व्हिडिओ या बॅच मध्ये आपण आणणार आहोत. 999 रुपये एवढीच बेसिक किंमत आहे. तुम्हाला वृषाली होनराव हे ऍप डाउनलोड करायचं. बघा असा लोगो तुम्हाला तिथे दिसणार आहे. डाउनलोड करा. इव्हन तुम्हाला स्क्रीनवरती एक पट्टी दिसते त्याच्यावर माझा नंबर आहे. ज्यांना माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी संपर्क साधा. एवढ्या कळकळीने आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो ना, ह्याचा मुद्दा लक्षात घ्या बाळांनो, की आता थांबणं नाही, आता धावणं आहे. ओके. धावायला सुरुवात करा. कारण फॉर्म भरायला सुरुवात झाल्यापासून 45 दिवसाच्या आत पेपर होतो. सो अभ्यासाची गती कमी पडता कामा नये. ओके. कुठच्याही मदतीसाठी अधिक माहितीसाठी मला संपर्क साधा. आपण बोलू. डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍपची लिंक आणि बॅचची लिंक दोन्ही देत आहे. लवकरात लवकर जॉईन करा. आपण याच्यामध्ये जवळजवळ 5000 प्लस क्वेश्चन्स मी तुमच्याकडून तयार घेणार आहे. जीके जीएस जे तुम्हाला सगळ्या परीक्षेसाठी उपयोगी असणार. मराठीचे असतील, इंग्रजीचे, गणित बुद्धिमत्ते सर मॅडम दोघेही आपले त्यांचे क्वेश्चन्स आपल्या इथे पोस्ट करणार आहेत. ठीक आहे. सो मी आता इथे थांबतेय. लवकर भेटूया अशाच माहितीपर पुढच्या व्हिडिओमध्ये. जाण्याआधी लेक्चरला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट. थँक्यू. बाय. जय हिंद. टेक केअर.